मित्रांनो, आज तुमचा भाऊ बिना आंघोळीचा आहे. म्हटलं आधी गाडीला आंघोळ घालायची, कारण स्पेशल कस्टमरला पिकअप करायला जायचंय ना. तर गाडी इतकी घाण झाली ना भाई, बघू शकता तुम्ही, घरी धुवू शकत नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला डिझेल वॉश करू. आता डिझेल वॉश गाडी कशी करताना तुम्हाला दाखवतो मित्रांनो. त्याच्या अगोदर तुम्हाला डिझेल विकत घ्यावं लागेल. मी अर्धा लिटर डिझेल घेऊन टाकलं मित्रांनो, आणि डायरेक्ट निघलो कुठं माहिती का, सर्व्हिस स्टेशनला. आता हे सर्व्हिस स्टेशन आहे ना माझ्या घरापासून 4 ते 5 किलोमीटर वरती. तरी पण तुमचा भाऊ इथं आलाय का बरं माहितीये का? कारण की गुरुदत्त सर्व्हिस स्टेशन आहे ना, मोतीराम भाऊनी चालवायला घेतलं, आणि त्यांची क्वालिटी गाडी धुण्याची म्हणजे खूपच वेगळी आहे मित्रांनो. आमची टिपरमेट गँग आहे ना पूर्ण मित्रांनो मोतीराम भाऊकडे ती का माहितीये का, क्वालिटी वॉश क्वालिटी. आता तुम्हाला गाडी फक्त वॉश केल्याच्या नंतर बघायची, डायरेक्ट ढागात जाल तुम्ही मित्रांनो. कारण मोतीराम भाऊंची गाडी धुण्याची पद्धत वेगळी मित्रांनो. फक्त घाई गडबड करायची नाही, निवांत धुवायची एकदम टकाटक मध्ये. मॅटिन आणि व्हील कॅपा काढून गाडी पूर्ण मोकळी करून टाकली. पण या गाडीमध्ये आपल्याला सापडले 2 रुपये. आईला म्हटलं कोणत्या कस्टमरची हरकत नाही, आता आपण जमा करून टाकू. आता आहे ना गाडी प्रॉपर मोकळी झाली, बघू शकता एकदम रिकामी करून टाकली. गाडीत काहीच ठेवलं नाही, आणि गाडीमध्ये आता एअर मारणार एकदम मस्त टकाटक मध्ये. गाडीत एअर मारला ना, घाण पूर्ण निघून जाते मित्रांनो. आणि मेन एअरच राहतो तेव्हाच गाडीतली बारीक बारीक घाण निघून जाते. मोतीराम भाऊ आहे ना एसी फिल्टर सुद्धा काढून मस्त टकाटक साफ करून घेता. बरं एसी फिल्टर काढलं तर काढलं, समोरून दुसरं फिल्टर काढलं, म्हटलं हे काय एअर क्लीनर, म्हटलं क्या बात आहे. माणूस तर सर्व्हिसिंगचे अर्धे काम होतं इथंच करून टाकतो. आता शोरूमला सर्व्हिसिंगला नेऊ का नको, कारण की 2 दिवसावर माझी सर्व्हिसिंग आली, पण या माणसाने अर्धी सर्व्हिसिंग इथं करून टाकली. आपली गाडी इतकी घाण झालेली बघू शकता, तुफान अशी घाण झालेली. आणि मोतीराम भाऊनी डायरेक्ट गाडी धुवायला चालू केली. म्हणजे आधी ओल्ली करतो, म्हटलं का बरं ओल्ली करतो, डायरेक्ट धुवून टाका. नाही म्हणे डिझेल वॉश करायची, म्हणे डिझेल वॉश करायची असेल तर गाडी आधी ना पूर्ण ओल्ली करावं लागते म्हणे. म्हटलं काय हरकत नाही. बघू शकता हे पाईप घेतला, आता हे पाईप आहे ना डायरेक्ट आपल्या बिस्लरी बॉटल मध्ये टाकलाय, म्हणजे डिझेल आणले त्या बॉटल मध्ये, आणि पूर्ण गाडीला डिझेल मारून टाकलं बरं का टकाटक मध्ये मित्रांनो. बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक. डिझेल मारल्याच्या नंतर बारीक बारीक डाग आहे ना पूर्ण निघून जाता. आणि गाडी मला म्हणे मला ऑटोग्राफ द्या ना तुमचा, तुम्ही लय फेमस झाले. मग काय ऑटोग्राफ गाडीला देऊन टाकला, आणि या बाबांनी धुवून टाकला. डिझेलचा असर दिसायला लागला, गाडी चमकायला लागली. इथं मॅटिन एकदम टकाटक धुवायला लागला भाऊ. भाऊ व्हील कॅप पण चमकायला लागला, आणि गाडी लगेच घेतली ना फॅसकार्ड लावायला. हे फॅसकार्ड म्हणजे कसलं, शॅम्पूचं मित्रांनो. पूर्ण गाडीला शॅम्पू लावल्याच्या नंतर अशी शाईन येते ना की तुम्हाला काय सांगू मित्रांनो, गाडी एकदम टकाटक चमकते. त्याच्यामुळे गाडीला शॅम्पू लावणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. आणि लगेच धुवायला काढली ना, कारण की पूर्ण चोळल्याच्या नंतर मस्त गाडी बघू शकता मित्रांनो अशी चमकते की विचाराच्या बाहेर. भावाने डायरेक्ट व्हील कॅपा चिपकून दिल्या ना, पण आतमध्ये ना डायरेक्ट धुवून काढली. बाहेरून जशी धुतली आतून बी धुवून टाकली बाई. डायरेक्ट पाणी गिनी जमा झालं. म्हटलं काय खरं काही बंद पडेल म्हणे, काही चिंता करू नका. फायनली आपली गाडी चकाचक धुवून झाली मित्रांनो. बघू शकता शोरूम पेक्षा पण भारी धुतली ना. डिझेल वॉशचा विषयच हार्ड असतो भावांनो. आणि मोतीराम भाऊ गाडी धुवायला म्हटलं बघायचं कामच नाही मित्रांनो. तुम्हाला जर गाडी धुवायची असेल खरंच या कुठं माहिती का मित्रांनो, आपलं राजराजेश्वरी मंगल कार्यालय ना तिकडून आहे ना सब स्टेशन कडे जाणार रस्ता ना मित्रांनो, त्या रस्त्यालाच आहे. कुठं माहितीये का, एकदम सब स्टेशनच्या समोरच मित्रांनो. बिंदात जा. आणि तुम्हाला ऍड्रेस जर सापडत नसेल ना, कमेंट मध्ये मी नंबर देतो मोतीराम भाऊंचा, त्यांना कॉल करा, बरोबर सांगतील मित्रांनो. पण तुम्ही नक्की जा मित्रांनो, गाडी एकदम क्वालिटी धुवून मिळेल बरं का. आणि आपला ब्लॉग जर आवडला तर फॉलो करायला विसरू नका मराठी माणसाला, आणि व्हिडिओ आवडला तर शेअर